गोदावरी, दारणा आणि कादवा ह्या तीन नद्यांच्या संगमावर असलेलं नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरण या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आपण पाहू शकतात का या धरणामधून 6 वक्राकार गेटमधून या ठिकाणावरनं 39,172 इतकं मोठ्या प्रमाणात क्युसेकमध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तर तो थेट गोदावरी नदी पात्रातून जायकवाडीच्या दिशेने या ठिकाणी करण्यात येत आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात का कशा पद्धतीने ह्या गोदावरी नदीने अकराळ विकराळ रूप जे आहे तर ते धारण केलेलं आहे। या ठिकाणी कोणी स्टंटबाजी करू नये त्यासाठी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कारण की नाशिक जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी ह्या तालुक्यांमध्ये होत असलेल्या पावसाच्या पाण्याचा विसर्ग जो आहे तर तो दारणा, गंगापूर आणि पालखेड ह्या धरणामधून जो करण्यात येत आहे तर त्याचं जे पूर पाणी जे आहे तर ते नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत आहेत। आणि या ठिकाणी चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव या गावांना पूर पाण्याचा फटका बसू नये यासाठी या नांदूर मधमेश्वर धरणामधून या ठिकाणावरनं साधारण 39,172 इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तर तो विसर्ग सुरू आहे। अशाच पद्धतीने जर पाऊस सुरू राहिला तर लवकरच जायकवाडी धरण भरण्यासाठी मदत होणार आहे। कारण की या बंधाऱ्याच्या इतिहासामध्ये प्रथमच जुलै महिन्यापर्यंत 22 TMC इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तर तो करण्यात आलेला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।